रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या प्रेमळ नात्याचा सण, ज्यात लहानपणीच्या भांडणांपासून ते मोठेपणीच्या काळजीपर्यंतच्या कितीतरी आठवणी दडलेल्या असतात. भावासाठी सुंदर अशी राखी आणण्यापासून ते त्याच्यासाठी प्रेमाने मिठाई बनवण्यापर्यंत बहीण सगळं काही अगदी मनापासून करत असते. म्हणूनच आज आपण ही खास रक्षाबंधनासाठी अशी एक मिठाई बनवतोय, जी फक्त 3 ते 4 साहित्यात आणि मोजून 15 मिनिटात तयार होते आणि चवीलाही अप्रतिम लागते. तर तुम्हालाही यावर्षी बाजारातील भेसळयुक्त मिठाई न आणता अशी घरचीच ताजी, स्वच्छ आणि चांगल्या दर्जाच्या साहित्यापासून बनवलेली मिठाई तुमच्या लाडक्या भावाला खाऊ घालायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. इथे मी कढईमध्ये सुरुवातीला 4 चमचे तूप घालते. आपण काय करणार आहे, थोडं थोडं बॅचने तूप घालणार आहोत याच्यामध्ये. एकदमच सगळं तूप वापरायचं नाही. किती प्रमाण लागणार आहे सगळ्या गोष्टींचं तेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही आपण नेहमी ते देतच असतो. तर बघा, तुपामध्ये आता आपण 1 वाटी हे गव्हाचं पीठ घातलेलं आहे. हो, आजची जी ही मिठाई आहे ती आपण गव्हाच्या पिठापासून बनवतोय, तरीही त्याचा स्वाद खूप जबरदस्त लागणार आहे. तो कसा हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आता काय करू, मंद गॅसवरती आपल्याला हे सतत असं हलवून घेत भाजायचं आहे. गॅस मंदच ठेवायचा, कुठेही मध्यम किंवा फुल करायचा नाही. जर तुमचा अगदीच असा बारीक चालत असेल तर मग मीडियम केला तरी चालेल बरं का. तर याच्यामध्ये अशा थोड्या थोड्या गुठळ्या होतात, त्यामुळे ना उलथण्याच्या साह्याने अशा या मोडत मोडत परतून घ्यायचं, जेणेकरून हे जे गव्हाचं पीठ आहे ते सगळीकडून एकसारखं भाजलं गेलं पाहिजे आणि आपल्या त्या मिठाईला चव छान आली पाहिजे. आता इथे अजून 2 चमचे मी तूप घालणार आहे. सुरुवातीला 4 चमचे घातलं होतं, आता 2 घालते, म्हणजे एकूण 6 चमचे आतापर्यंत झालेले. काय करायचं, अंदाज बघत बघतच घालायचं, म्हणजे यामध्ये तूप जास्त होणार नाही आणि मग आपल्याला परत याला आकार वगैरे देताना पण काही अडचण येणार नाही. जर एकदम तूप घातलं तर बऱ्याच वेळा ते जास्त होऊ शकतं आणि मग आपल्याला त्या मिठाईला आकार देता येत नाही. म्हणूनच ते बॅचने घालणं गरजेचं आहे. तर बघा, मगापासून आत्तापर्यंत 5 मिनिटं झाल्यात आणि थोडासा रंग या पिठाचा बदललेला आहे. असंच आपल्याला हे अजून भाजून घ्यायचं आहे, त्याचा रंग एकदम असा ब्राऊन होईपर्यंत. गडबड अजिबात करायची नाही बरं का, कारण या मिठाईचा सगळा स्वाद या पीठ भाजण्यावरतीच अवलंबून आहे. जर आपण गडबड करून भाजलं आणि हे जर कच्चं राहिलं तर ही मिठाई अजिबात टेस्टी लागत नाही. त्या गव्हाच्या पिठाचा जो कच्चा वास असतो ना तो लागतो आणि मग ती दातांना किंवा टाळ्याला पण चिटकू शकते. ही गोष्ट फक्त लक्षात ठेवा. ही एक सगळ्यात महत्त्वाची टीप आहे ही मिठाई बनवताना. तर बघा, मगाच पासून आत्तापर्यंत साधारण एक 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत आणि आता या पिठाने ना असं थोडंसं तूप सोडायला पण चालू केलेलं आहे. आता मी हे असं सतत हलवत भाजून घेणार आहे. पुढे तुम्हाला सांगते किती मिनिट लागले ते. तोपर्यंत एक विनंती आहे तुम्हाला, फक्त 8-10 मिनिटाचा एक व्हिडिओ बनवायला ना 3-3.5 तासाची मेहनत घ्यावी लागते. त्या व्हिडिओचं शूट करण्यापासून एडिटिंग, व्हॉइस ओव्हर, अपलोडिंग खूप मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे तुम्हाला जर माझं काम थोडंफार जरी आवडत असेल ना तर आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करत जा आणि शेअर करत जा. त्यामुळे आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हालाही वेळेवर मिळतात आणि मॉनिटायझेशनसाठी मलाही त्याचा फायदा मिळतो. त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करून घ्या. तर इथे बघा, कढईमध्ये पीठ घातल्यापासून 8 ते 10 मिनिटांपर्यंत मी हे भाजून घेतलं आणि आत्ता एका बोलमध्ये काढलेले. थोडंसं कोमट होऊन द्यायचं आणि मग त्याच्यामध्ये साखर घालायची आहे. बघा, रंग असा मस्त ब्राऊन झालेला आहे आणि हे असंच भाजून घ्यायचं बरं का. अजिबात याच्यामध्ये कच्चेपणा राहता कामा नये. एक 5 ते 6 मिनिट मी बाजूला ठेवून दिलं होतं. हे बघा, आता थोडंसं कोमट झालेलं आहे. याच्यामध्ये आता आपल्याला पिठी साखर घालायची आहे. तर मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं, पाव वाटी तूप घेतलं होतं. आता त्याच्यासाठी घालते मी 2 टेबलस्पून इतकी मिल्क पावडर. जर असेल तर घाला, नसेल तर नाही घातली तर काहीच हरकत नाही. मिल्क पावडर पूर्णपणे पर्यायी आहे इथे. आणि पाऊण वाटी पिठी साखर घेतलेली आहे. थोडीशी बाजूला ठेवते, नंतर गोडवा चेक करून मी जर गरज वाटली तर ती सगळी घालेन. आता ही जी साखर, मिल्क पावडर यामध्ये घातली आहे ना
ते व्यवस्थित असं मिसळून घेऊया. आणि अजून एक गोष्ट, ज्यावेळेस मी ही साखर दळून घेतली ना तेव्हा त्याच्यातच एक 3-4 वेलचीही टाकल्या. या मिठाईमध्ये वेलचीचा स्वाद खूप छान लागतो म्हणून मी घातलेले आहेत. हे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मी थोडंसं खाऊन बघते आणि त्यानंतर मग याच्यामध्ये साखर लागणार आहे का बघूया. मला वाटते की यामध्ये अजून थोडीशी साखर घालणं गरजेचं आहे. अर्धी घालते यातली आणि 1 टेबलस्पून बाजूला ठेवून देते. म्हणजे ना पाऊण वाटीतली फक्त 1 टेबलस्पून मी साखर बाजूला ठेवलेली आहे. आमच्याकडे ना कोणतीही मिठाई अशी अति प्रमाणात गोड आवडत नाही, थोडी कमीच गोड असते म्हणून मी 1 टेबलस्पून बाजूला ठेवले. 1 वाटी पिठासाठी पाऊण वाटी पिठी साखर घातली ना ते प्रमाणही अगदी योग्य आहे. तर बघा हे सगळं मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. बाइंडिंग आलेलं आहे व्यवस्थित, फक्त आपल्याला जो आकार द्यायचा आहे त्याच्यासाठी अजून थोडं स्मूथ बाइंडिंग येणं गरजेचं आहे या पिठाला. त्यामुळे 2 चमचे वितळलेलं तूप मी इथे घातलेले आणि वितळलेलंच तूप घालायचं, असं ते घट्ट तूप घालायचं नाही. जर इथे तुम्हाला तूप घालायचं नसेल तर 2 चमचे दूध घातलं ना तरीही चालतं. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे. आता आपल्याला याला आकार द्यायचे. तर माझ्याकडे ना असा एक मोल्ड आहे, त्याच्यामध्ये मी थोडेसे असे बदामाचे काप घातलेले आहेत खाली आणि आता याच्यातलं थोडं थोडं हे मिश्रण यामध्ये घालायचं आणि आकार देऊन घ्यायचं याला. या मोल्डला मी तूप वगैरे आधी काहीही लावलेलं नव्हतं आणि त्याची गरज नाहीये, कारण आपण हे पीठ भाजताना याच्यामध्ये भरपूर सारं तूप वापरलेले, त्यामुळे अगदी सहजपणे हे बाहेर निघतं. माझ्याकडे हा मोल्ड होता म्हणून मी असा आकार देते. तुमच्याकडे जर नसेल तर बाकी कोणताही आकार देऊ शकता, लाडूप्रमाणे गोल गोल करू शकता किंवा पेढ्याचा आकारही देऊ शकता. इथे बघा काही सुंदर सुबक अशी ही आपली मिठाई दिसायला लागली आहे. अशाच प्रकारे एक एक करून आपल्याला या करून घ्यायच्यात आणि 1 वाटी पिठामध्ये किती झाल्या तेही तुम्हाला मी पुढे सांगेनच. अजून एक मी तुम्हाला इथे करून दाखवते. बदामाऐवजी जर तुमच्याकडे पिस्ते असतील ना तर ते अवश्य वापरा, त्यामुळं अजूनच ही मिठाई उठून दिसेल. यालाच आपण गव्हाच्या पिठाचे पेढे म्हणू शकतो, लाडू म्हणू शकतो, नाव काहीही असू द्या, चवीला अप्रतिम लागते आणि दिसायला तर एवढी भारी दिसते ना की पटकन अशी खावीशी वाटते. त्यामुळं येत्या रक्षाबंधनसाठी तुम्हीही तुमच्या भावासाठी बाजारातील भेसळयुक्त मिठाई आणण्यापेक्षा घरच्या घरीच ही बनवून बघा. करायला एकदम सोपी आहे आणि तुम्हाला तुमच्या भावाला दोघांनाही ही खूप आवडेल. आपण आज घेतलेल्या सगळ्या साहित्यामध्ये ना एकूण 13 ते 14 हे पेढे तयार झाले. आणि हो, अजूनही तुम्ही आपला खोबऱ्याची वडी आणि काजू मसाल्याचा व्हिडिओ जर पाहिला नसेल तर एकदा नक्कीच बघून घ्या, कारण त्या दोन्हीही रक्षाबंधन स्पेशल रेसिपीज आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.